मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मागचं आंब्याचं झाड बघतं ना, हे ना रायवळ आंब्याचं झाड आहे. म्हणजे आपण त्याला गावठी आंबा बोलतो. त्याचं वय आज 70-80च्या घरामध्ये असेल. मित्रांनो, ही आंब्याची बागायत जेव्हा करायची, लागवड करायची होती ना, तर इथे 5-6 याच्याच वयाची झाडं होती. ती झाडं येत नव्हती, कारण आंब्याच्या झाडाचं वय झाल्यामुळं फळं त्याला लागत नव्हती. म्हणून ती झाडं आम्ही तोडून टाकली आणि नवीन आंब्यांची लागवड केली. मित्रांनो, ह्या आंब्याच्या ना खूप आठवणी आहेत, म्हणून त्या आंब्याचं झाड तोडायची कोणाची हिंमत नाही झाली. माझ्या काकांचं, माझ्या मोठ्या वडिलांचं, माझ्या मोठ्या आईचं, माझ्या आईबाबांचं सगळ्यात आवडतं झाड होतं हे. कारण त्या आंब्याची टेस्ट एवढी भारी होती. आंबा गावठी आंबा म्हणजे रायवळ आंबा आहे, परंतु हापूसला मागं पडे अशी त्याची चव आहे. आता तो येत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या आजीच्या आवडतं झाड होतं आहे. आणि हे आजोबांनी याची लागवड केली होती त्यावेळी. आज आजोबाही नाहीत आणि आज आजीही नाही आहेत, परंतु आजीच्या आवडतं झाड होते. म्हणजे आवडता आंबा, तिला त्याची टेस्ट आवडायची. मागच्या वर्षी ना या झाडाला मोजून 4 आंबे आले होते. याला एकेकाळी 700 ते 800 आंबे येत असतील, जो आमचे आजी आजोबा सांगायचे. आणि त्या आंब्याला 4 आंबे आले होते. आम्हाला एकच आंब्याचं फळ मिळालं होतं. आम्ही 8 जणांमध्ये वाटून घालं होतं त्याची टेस्ट फक्त झाकण्यासाठी. मित्रांनो, आंबा ठेवलं आहे, परंतु त्या आंब्याच्या झाडामुळे, त्याच्या सावलीमुळे तुम्ही बघू शकता की 5 ते 6 आंब्यांची वाढ आहे ना, त्याला सूर्यप्रकाश भेटत नाही. सूर्यप्रकाश भेटला नाही, त्यांची वाढ नाही झाली. पण हरकत नाही आहे. ह्या एका आंब्याचं झाड फक्त आम्ही आमच्या आजीची आठवण म्हणून ठेवलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा येतो ना, तेव्हा असं वाटतं की आजी आमची इथे उभी आहे. मित्रांनो, तुमच्या शेतावरती असंच तुमच्या आजीचं आवडतं झाड, आजोबांचं झाड किंवा तुमच्या आईवडिलांची आठवण म्हणून तुम्ही ठेवलं आहे का? मग ते आंब्याचं असू दे, नका दुसरं कोणतं फळ असू दे, नक्कीच सांगा मित्रांनो. ही तुमची आठवण शेअर करा आपल्या व्हिडिओला, आणि नक्की कमेंट करा तुमची आठवण, आणि फॉलो मित्रांनो नक्की करा. धन्यवाद.